हॅलो एव्हरीवन, आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन्स टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या चॅप्टरमधील आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट कसा तयार करणार आहे ते पाहणार आहे। सर्वात प्रथम बॅलन्स शीट हा अकाउंट नाही तर बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट। फिलअप्सला पण तुम्हाला विचारलं जातं बॅलन्स शीट इज अ डॅश, तर बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट। कधी कधी अशी फिलअप्स विचारले जाते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ डॅश अकाउंट, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट। कधी तुम्हाला अशी फिलअप्स विचारली जाते ट्रेडिंग अकाउंट इज अ डॅश अकाउंट, तर तुम्ही सांगायचं आहे ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट। कधी विचारलं जातं गुडविल इज अ डॅश, तर गुडविल इज अ इनटँजिबल ॲसेट। कधी विचारलं जाईल मशिनरी इज अ डॅश अकाउंट, तर सांगायचं मशिनरी इज अ डॅश ॲसेट, तर तुम्ही लिहायचं आहे मशिनरी इज अ फिक्स ॲसेट किंवा तुम्ही त्याला टँजिबल फिक्स ॲसेट असं लिहा। तर असं विचारतात फिलअप्समध्ये, म्हणून मी सांगितलं। तर आपल्याला बॅलन्स शीट कशी तयार करायची आहे किंवा कशी बनते हे आपण पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड पाहणार आहोत। बॅलन्स शीट हा अकाउंट नाही, त्याच्यामुळे ह्याला डेबिट क्रेडिट नसतं। बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, तर मग स्टेटमेंट असल्यामुळे ह्याला डेबिट क्रेडिट नाही। तर ह्या साईडला आहे लायबिलिटी आणि राईट हँडला आहे ॲसेट। लेफ्ट हँडला लायबिलिटी, राईट हँडला ॲसेट, ह्याला डेबिट क्रेडिट म्हणू नका। तर लायबिलिटीला काय काय येतं, तर सगळ्यात पहिले येतं कॅपिटल अकाउंट किंवा आपण म्हणू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। मग त्याच्यामध्ये ए पार्टनर असेल, बी असेल, किती असतील तेवढ्यांचा काय आहे हा कॅपिटल आहे, ते इथं येईल। त्याच्यानंतर काय येतं बघा, आता लायबिलिटीला काय येतं, तर जी आपली संस्था आहे किंवा आपलं जे शॉप आहे किंवा आपली कंपनी आहे, काही असेल तुमचं कंपनी असेल, स्वतःचं शॉप असेल, स्वतःचा बिझनेस असेल, तुमचे एंटरप्राइज असेल, तर जी पण तुमची संस्था आहे त्या संस्थेचा देणं, सगळं ऑल टाईप्स ऑफ लायबिलिटीज म्हणजे देणं। तर जे तुमची देयता आहे त्याला आपण लायबिलिटी म्हणतो। म्हणजे काय की तुम्ही कोणाकडून तरी घेतलंय आणि तुम्हाला त्यांना परत करायचं आहे, देणं आहे तुमच्या दृष्टीनं, ते सगळं लायबिलिटीला येतं। मग पार्टनरकडून आपण पैसे घेतलेत बिझनेसनी, मग बिझनेस वेगळा असतो आणि पार्टनर वेगळा, तर सेपरेट आहेत दोघं, पार्टनर आणि त्यांचा जो बिझनेस आहे ते दोघं सेपरेट आहेत। मग पार्टनरने काय केलंय, बिझनेसला कॅपिटल दिलंय, मग म्हणजे पैसे दिलेत कॅपिटल, भांडवल म्हणून। मग त्यांचं भांडवल किंवा त्यांचं कॅपिटल जेव्हा तुमचा बिझनेस बंद होईल तेव्हा त्यांचं त्यांना परत द्यायचं आहे, म्हणून ते इथं येतं कॅपिटल म्हणून लायबिलिटीला। त्याच्यानंतर काय येतं बघा, तुम्ही काय केलंय गुड्स परचेज केला असेल कुणाकडून, तर त्याला उधारीवर केला असेल तर त्याला सन्ड्री क्रेडिटर्स म्हणतात आणि त्याचे पैसे आपल्याला द्यायचे आहेत। म्हणजे सप्लायरला आपण पैसे देणार आहोत, त्याला म्हणतो आपण सन्ड्री क्रेडिटर्स, त्याला आपण पैसे इथं देणार आहोत। अजून काय येतं बघा, समजा तुम्ही बँकेतनं लोन घेतलंय तर तुम्हाला ते पैसे पेड करावे लागणार आहे, त्याला आपण म्हणतो बँक लोन। एनी टाईप्स ऑफ लोन, तुम्ही बँकेतनं लोन घेतलं असेल, फ्रेंड्सकडून लोन घेतला असेल, किंवा त्याला अजून एक शब्द आहे बँक ओव्हरड्राफ्ट। ओव्हरड्राफ्ट म्हणजे तुमच्या FDवर तुम्ही घेतलेलं लोन, बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे। आणि बिल्स पेएबल आणि सन्ड्री क्रेडिटर्स एकच असतात। बिल्स पेएबल म्हणजे आपण काय केलंय, उधारीवर गुड्स परचेज केलेला आहे सप्लायरकडून आणि त्याला काहीतरी आपण लेखी पुरावा दिलेला आहे की बाबा मी एवढे पैशाचा तुझ्याकडून गुड्स घेतला, एवढ्या दिवसानंतर मी तुला परत पैसे देईन। त्याला तुम्ही बिल ऑफ एक्सचेंजमध्ये हा बिल्स पेएबल शिकणार आहात। तर हे बिल्स पेएबल म्हणजे तुम्ही सप्लायरला देणं असलेले पैसे आहेत, म्हणजे तुम्ही गुड्स परचेज केलाय ऑन क्रेडिट, उधारीवर माल खरेदी केलाय। सन्ड्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल एकसारखेच असतात। आणि बँक लोन आणि बँक ओव्हरड्राफ्ट हे पण लोन आहे। एनी टाईप्स ऑफ लोन फ्रॉम पार्टनर, जे पण लोन असेल तुमचं ते येईल इथं, लोन फ्रॉम पार्टनरकडून घेतलेलं लोन किंवा फ्रेंडकडून घेतलेलं लोन, मॉर्गेज लोन असेल, तारण कर्ज, जे पण असेल ते। आता लोन घेतलंय, परत करायचंय, देणं आहे म्हणजे लायबिलिटी आहे। त्याच्यानंतर इथं येतं बघा, आता
जेवढे पण तुम्ही रिझर्व साठवून ठेवता, म्हणजे रिझर्व म्हणजे काय, तर रिझर्व म्हणजे आपण आपल्यावर जर काही संकट आलं तर संकट काळात आपल्याला ते पैसे उपयोगी पडावे म्हणून आपण साठवून ठेवलेले पैसे असतात. पण मग साठवलेले पैसे तुम्ही म्हणाल मग ॲसेट आहे, बट नाही, ॲसेट नाही. कारण जेव्हा संस्था बंद होईल, जेव्हा तुमचा बिझनेस बंद होईल, तेव्हा ते पैसे, साठवलेले पैसे पार्टनर घरी घेऊन जाणार आहेत. म्हणजे ते बिझनेसमधून तुमच्या गोजवट होणार आहे, म्हणजे ते बिझनेसचं देणं आहे. बिझनेसनी काय केलं आहे, त्या पार्टनरचे पैसे साठवून ठेवलेले आहेत. कशासाठी, जर बिझनेसला फ्युचरमध्ये काही संकट आलं तर त्या संकटामध्ये त्या संकटांना फेस करण्यासाठी, त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी पैशाची गरज असते, म्हणून ते पैसे साठवून ठेवलेले असतात. मग हे पैसे साठवतात कुठून, तर जो कंपनीला किंवा संस्थेला जो प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटमधला 20% प्रॉफिट हा रिझर्वमध्ये ठेवलेला असतो, कारण संकटकाळी ते उपयोगी पडावे म्हणून. तर मग त्याला म्हणतात जर्नल रिझर्व. हे रिझर्व काय करावं लागतं, साठलेले पैसे बिझनेसमध्ये ते पार्टनरचे असतात आणि पार्टनरला बिझनेसला द्यावे लागतात. बिझनेस काय करतो, पार्टनरना त्यांचे साठवलेले पैसे जेव्हा बिझनेस बंद होतो तेव्हा देतो बिझनेस देतो पार्टनरला, म्हणून ही बिझनेसची लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर फंड, एनी टाईप्स ऑफ रिझर्व अँड एनी टाईप्स ऑफ फंड इथंच येतात, लायबिलिटीला येतात. कारण फंड म्हणजे काय, तर फंड म्हणजे पार्टनरनी म्हणजे फ्युचरमध्ये आपण काय करतो बघा, इथं रिझर्व फंड तयार करतो, प्रॉव्हिडंट फंड तयार करतो, म्हणजे असे फंडाचं अकाउंट बँकेत ओपन केलं जातं आणि त्याच्यामध्ये ते पैसे ठेवले जातात. आणि त्याच कारणासाठी, म्हणजे समजा प्रॉव्हिडंट फंड तयार केलेला आहे तर तो कशासाठी असतो, तर समजा एखादा पार्टनर किंवा एखादा कर्मचारी रिटायर झाला तर त्या कर्मचाऱ्याला रिटायर झाल्यानंतर काही अमाऊंट देता यावी म्हणून ते क्रिएट केलेलं असतो आणि त्या अकाउंटमध्येच पैसे ठेवलेले असतात. ते पैसे दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी यूज केले जात नाहीत, म्हणून त्याला फंड असं नाव देतात. आणि ते देणं आहे बिझनेसला, ते कुणाचे पैसे आहेत, कर्मचाऱ्यांचे आहेत किंवा पार्टनरचे आहेत, तो रिटायर झाल्यानंतर त्याला द्यायचे, देणं आहे, म्हणून हे ते प्रॉव्हिडंट फंड हे फंड सगळे देणं असतात, म्हणून रिझर्व फंड, सगळे फंड आणि रिझर्व हे सगळी लायबिलिटी असते, कारण हे फ्युचरमध्ये द्यावं लागतं बिझनेसला म्हणून. तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एनी टाईप्स ऑफ फंड आणि एनी टाईप्स ऑफ रिझर्व शो ऑन द लायबिलिटी साईड ऑफ द ॲसेट. ॲसेटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला लिहायचं आहे सगळे रिझर्व आणि सगळे फंड, कारण ते परत करायचे असतात म्हणून. तर त्याच्यानंतर बघा, आता ह्याच्यानंतर तुम्हाला 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या म्हणजे काय, तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, आउटस्टँडिंग म्हणजे कोणाचा तरी पगार द्यायचा राहिला आहे, देणं आहे. म्हणजे काय होतं बघा, आपलं मार्चमध्ये इयर संपतं आणि मार्चमधला पगार आपण एप्रिलमध्ये देतो, पण ह्या वर्षाचं देणं आपण कधी देणार आहोत, नेक्स्ट इयरला, कारण नेक्स्ट इयर आपलं एप्रिलपासून चालू होतं, म्हणजे ह्या वर्षाचं मार्चमधला पगार एप्रिलमध्ये देणार आहे, म्हणून त्याला आपण आउटस्टँडिंग म्हणतो. म्हणजे देणं आहे पण दिलेलं नाही, नॉट पेएबल, त्याला असं पण म्हणतात. आउटस्टँडिंगला दुसरा शब्द आहे नॉट पेएबल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, नॉट पेएबल असे शब्द येतात, तर ते आहे तुमचे एक्सपेन्सेस किंवा ॲक्रूड एक्सपेन्सेस असं पण म्हणतात. ॲक्रूड एक्सपेन्सेस असं पण म्हणतात, ही नावं आहेत. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ॲक्रूड एक्सपेन्सेस, नॉट पेएबल असे शब्द येतात, म्हणजे ते देणं आहे फ्युचरमध्ये, म्हणून त्याला तसं नाव आहे. त्याच्यानंतर दुसरं येतं प्री रिसिव्ड ॲडव्हान्स. ॲडव्हान्स किंवा दुसरं नाव आहे प्री रिसिव्ड ॲडव्हान्स किंवा रिसिव्ड इन ॲडव्हान्स. तुम्ही काय केलेलं आहे, ॲडव्हान्स घेतलाय कुणाकडून तरी आणि मग तो ॲडव्हान्स तुम्हाला परत द्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल म्हणून एक सांगते, समजा तुमची स्वतःची बिल्डिंग आहे किंवा तुमचा स्वतःचा 1-2 फ्लॅट आहेत आणि तुम्ही काय केलं, किंवा शॉप आहे तुमचं आणि तुम्ही कुणाला तरी रेंटनी दिलं, तर तो जो रेंटनी घेणार आहे तो तुम्हाला काय करतो, डिपॉझिट देतो ॲडव्हान्समध्ये अगोदर. आणि जेव्हा तो आपला दुकान किंवा शॉप खाली करून जातो किंवा ते रेंटनी सोडून जातो, तेव्हा तो त्यानं दिलेला ॲडव्हान्स असतो, तो त्याचा ॲडव्हान्स त्याला परत द्यावा लागतो. पण अगोदर आपल्याला पैसे मिळालेले असतात, रिसिव्ह झालेले असतात, पण जेव्हा तो जो
रेंटनी घेणारा जो हे आहे, काय म्हणतात त्याला, रेंटनी घेणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्यांना ॲडव्हान्स दिला आहे, त्याला आपल्याला पैसे त्याचे परत द्यावे लागतात, म्हणून त्याला म्हटलेलं आहे रिसिव्ड इन ॲडव्हान्स. टेनंटला आपल्याला काय करावं लागतं, पैसे परत द्यावे लागतात, म्हणून नाव आहे प्री रिसिव्ड म्हणतात किंवा रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणतात, तर ते इथं येईल. एवढंच लक्षात ठेवायच्यापेक्षा जास्त लक्षात नका ठेवा, ॲडजस्टमेंटमध्ये मी तुम्हाला खूप छान एक्सप्लेन करेन. त्याच्यानंतर आहे ॲसेट साईड. ॲसेट साईडमध्ये ना 2 प्रकारचे ॲसेट असतात, एक फिक्स ॲसेट आणि दुसरी करंट ॲसेट. फिक्स ॲसेट म्हणजे काय की जे आपण कॅपिटल घेऊन येतो स्टार्टिंगला, पार्टनर काय करतात, भांडवल घेऊन येतात, म्हणजे कॅपिटल घेऊन येतात बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, आणि त्या कॅपिटलमधून ज्या ॲसेट आपण परचेज करतो त्याला फिक्स ॲसेट म्हणतात, आणि त्या लॉंग टर्म असतात, म्हणजे दरवर्षी आपल्याला त्या परत खरेदी कराव्या लागत नाहीत. एकदा खरेदी केली की कमीत कमी 4-5 वर्षाच्या पुढे किंवा 10 वर्ष 20 वर्ष अशी चालते. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर. आपण दरवर्षी फर्निचर खरेदी करतो का? नाही. दरवर्षी बिल्डिंग खरेदी करतो का? मशिनरी खरेदी करतो का? आन्सर आहे नाही. म्हणून त्याला आपण फिक्स ॲसेट म्हणतो. त्या फिक्स म्हणजे लॉंग टर्म ॲसेट असतात, आणि त्या कशातून परचेज केल्या जातात? कॅपिटलमधून, आणि एकदा केल्या की त्या परत कराव्या लागत नाहीत. आणि फिक्स ॲसेटमध्ये 2 प्रकारचे ॲसेट असतात, एक आहे टॅन्जिबल आणि दुसरे आहे इनटॅन्जिबल. टॅन्जिबलमध्ये कोण येतं की जे आपल्याला डोळ्याने दिसतात त्या ॲसेट म्हणजे टॅन्जिबल, आणि इनटॅन्जिबल कोण, तर जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही त्या इनटॅन्जिबल ॲसेट. टॅन्जिबल बघूया आपण. पहिले आहेत फिक्स ॲसेटमध्ये बिल्डिंग, त्याला लँड अँड बिल्डिंग पण म्हणतात. मशिनरी, त्याला प्लांट अँड मशिनरी पण म्हणतात. फर्निचर, त्याला फर्निचर अँड फिक्चर्स असं पण नाव आहे, फक्त शॉर्टकटमध्ये तुमच्या लक्षात ठेवायचं. बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर. अजून काय येतं बघा बरं ह्याच्यामध्ये, प्रिमायसेस, लीज होल्ड प्रिमायसेस असं पण म्हणतात. प्रिमायसेस. परत अजून काय येतं बघा बरं, प्रिमायसेस येतं, लीज होल्ड प्रिमायसेस येतं. त्याच्यानंतर टूल्स येतात, लूज टूल्स म्हणजे की जी आपल्याकडं स्पॅनल, फक्कड जे हे असतं, इंजिनियरकडं जे हातेरी असतात. जर समजा आपली एखादी मशीन बंद पडली तर आपण तो रिपेअरवाला कधी यायचा, मग ती रिपेअर कधी व्हायची, कधी प्रोडक्शन व्हायचं, प्रोडक्शन बंद पडतं, म्हणून आपण काय करतो, आपल्या ह्याच्यामध्ये टूल्स ठेवलेले असतात. इंजिनियर्स असतात, ते इंजिनियर येतात, त्यांच्याकडे टूल बॉक्स असतो, टूलचं किट असतं, आणि ते टूल काही दरवर्षी आपण परचेज करतो का? तर नाही. म्हणून ते लूज टूल हे फिक्स ॲसेटमध्ये येतं. तर मोटार कार किंवा व्हेइकल म्हणा, तर त्या आपण काय करत नाही, दरवर्षी त्या खरेदी करत नाही. एकदा केल्या तर त्या खूप वर्ष चालतात. फिक्स डिपॉझिट, फिक्स हा शब्द आला आहे बघा. डिपॉझिट्स म्हणजे पैसे आपण बँकेत ठेवलेले आहेत आणि ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी तुम्ही ते काय केलेत, इन्व्हेस्ट करून ठेवलेले आहेत, किंवा त्याला आपण इन्व्हेस्टमेंट पण म्हणतो. इन्व्हेस्टमेंट 2 प्रकारचे असतात, एक शॉर्ट टर्म असते आणि एक लॉंग टर्म असते. एक 1 वर्षाच्या आतल्या कालावधीसाठी असते आणि एक 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवलेली असते. प्रिमायसेस झालं. अजून काय आहे, एवढे आहेत आपल्या फिक्स ॲसेट. आता आपल्याला बघायचे फिक्समध्ये दुसरे आहेत इनटॅन्जिबल ॲसेट. इनटॅन्जिबल ॲसेट 4 आहेत. ते आहे, पहिला आहे गुडविल, त्याच्यानंतर आहे ट्रेडमार्क, त्याच्यानंतर आहे पेटेंट्स, त्याच्यानंतर आहे कॉपीराइट्स, गुडविल आणि ट्रेडमार्क. हे 4 आहेत. हे तुमचे इनटॅन्जिबल ॲसेट आहेत, हे लक्षात ठेवा. तर ह्याच्यामध्ये बघा पेटेंट्स, कॉपीराइट्स हे आहेत, ह्या तुमच्या इनटॅन्जिबल ॲसेट्स आहेत. ह्या 4च आहेत बघा. कुठल्या? गुडविल, ट्रेडमार्क, पेटेंट्स, कॉपीराइट्स. एवढे 4 अजून आहेत. ब्रँड आहे, फ्रँचाईज आहे, लायसन आहे, पण ते तुमच्या सिलेबसला नाही, त्यामुळे तुम्ही एवढ्या 4च इनटॅन्जिबल ॲसेट लक्षात ठेवा. फिक्स ॲसेट आहे तेवढ्या. तुम्हाला फिक्स आणि असं काही लक्षात नाही ठेवायचं, पण फिलअप्सला विचारतात मशिनरी इज अ डॅश ॲसेट, तर मशिनरी इज अ टॅन्जिबल
फिक्स टॅन्जिबल ॲसेट. नुसतं टॅन्जिबल लिहिलं तरी चालेल, पण फिक्स टॅन्जिबल ॲसेट लिहिलं तर अजूनच बेटर राहील. फॉर एक्झाम्पल विचारलं पेटंट इज अ डॅश ॲसेट, तर पेटंट इज अ इनटॅन्जिबल ॲसेट किंवा फिक्स्ड इनटॅन्जिबल ॲसेट. म्हणून मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं. आता करंट ॲसेट. करंट ॲसेट म्हणजे कोणते ॲसेट की ज्या फक्त ह्या वर्षी क्रिएट झालेले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या डेटर्सला माल विकला आणि तो आपल्याला परत देणार आहे, पैसे मिळणार आहेत. बघा, ॲसेटचा अर्थ आहे की ती तुमची एकतर संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे किंवा तुम्हाला मिळणार आहे. आणि इकडं लायबिलिटी म्हणजे देणं आहे आणि ॲसेट म्हणजे मिळणे आहे. तर जे मिळणार आहे म्हणजे काय केलं आपण, डेटर्सला गुड्स सोल्ड केला ऑन क्रेडिट आणि डेटर्स आपल्याला तो पैसे देणार आहे. त्याला सन्ड्री डेटर्स पण म्हणतात. तर सन्ड्री डेटर्स म्हणजे काय केलं आपण, कस्टमर, ह्याचा अर्थ आहे कस्टमरला उधारीवर माल विकलाय आणि तो आपल्याला फ्युचरमध्ये पैसे देणार आहे. आपण उधारी किती महिन्याची देतो, 1-2 महिन्याची, त्याच्यापेक्षा जास्त देत नाही, जास्तीत जास्त 3 महिने. म्हणून डेटर्स हे काय येतं, उधार आहे, मग त्याच्याकडून पैसे मिळणार आहे म्हणून ते ॲसेट आहे. त्याच्यानंतर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट येते इथं. इन्व्हेस्टमेंट, बिल्स रिसिवेबल नॉट रिसिव्ड, मिळालं नाही, मिळणार आहे. बिलाचे पैसे म्हणजे तुम्ही कस्टमरला उधारीवर माल विकलाय. डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल सेमच असतात. इकडं बिल्स पेएबल असतं, इथं बिल्स पेएबल आहे आणि इकडं रिसिवेबल येतं. आणि डेटर्स आणि रिसिवेबल सेम असतात. इन्व्हेस्टमेंट ही शॉर्ट टर्म आहे, ही वरची इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्म आहे. त्याच्यानंतर काय तर स्टॉक, कॅश आहे, कॅश ॲट बँक किंवा कॅश ॲट बँक, बँकेत असलेले पैसे, कॅश इन हँड, आपल्या हातात असलेले पैसे, कॅश इन हँड. अजून काय राहिलं आहे का बघा, तर माझ्या मते ज्या आपल्या करंट ॲसेट आहेत ते इथं संपलेले आहेत. आता आपल्याला एक बघायचं आहे की ज्या ॲडजस्टमेंटमध्ये काय असतं. बघा इथं काय येतं, इकडं प्री रिसिव्ड येतं, इकडं प्रीपेड येतं. प्रीपेड म्हणजे काय झालं बघा, प्री म्हणजे अगोदर, आणि अगोदरच आपण कोणाला तरी पैसे दिलेत. फॉर एक्झाम्पल आपण कोणाकडून तरी शॉप रेंटनी घेतलंय आणि मग काय केलं, आपण त्यांना ॲडव्हान्स दिला. आत्ता आपण दिलाय त्याला, पण काय होणार आहे, ते मिळणार आहेत पैसे जेव्हा तुम्ही ते शॉप रेंटनी घेतलेलं तुमचा रेंटचं ॲग्रीमेंट संपलं आणि तुम्ही जर सोडून दुसरीकडे जाणार असाल तर सोडताना तो जो ओनर आहे त्याला आपण दिलेला ॲडव्हान्स असतो, तो ॲडव्हान्स आपल्याला परत देतो, म्हणजे मिळणार आहे. म्हणून इथं प्रीपेड येतं. आपण प्रीमध्ये पेड केलं आहे म्हणजे ते रिसिव्ह होणार आहे, तर प्रीपेड इथं येतं. आणि अजून येतं आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे मिळायचं आहे, याचं इन्कम आहे, हे इन्कम म्हणजे मिळणार आहे म्हणून ते इथं येतं. तर आता तुम्हाला इथं प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत म्हणजे आपण काय केलेलं आहे, अगोदर पैसे एक्सपेन्सेस केलेत, ते परत मिळणार आहेत म्हणून. तर आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, तर आपल्याला कोणाकडून तरी, फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमची प्रॉपर्टी कोणाला तरी रेंटनी दिली, ते रेंट मार्च महिन्याचं रेंट कधी मिळणार, एप्रिलमध्ये, पण मिळणार आहे म्हणून इथं येतं ते ॲसेटला. तर ही झाली तुमची ॲसेट साईड. एवढंच लक्षात ठेवा, याच्यापेक्षा जास्त लक्षात नका ठेवू. अजून एकच ॲटम लक्षात ठेवा, ते आहे तुमचा करंट अकाउंट दोन्हीकडे पण येतो, म्हणजे ॲसेटला पण आणि लायबिलिटीला पण येतो. तर नेहमी लक्षात ठेवायचं, ॲसेटचा बॅलन्स डेबिट असतो म्हणून याला म्हणतात डेबिट बॅलन्स असेल तर मग तुमचा करंट अकाउंट इथं येईल. आणि जर समजा क्रेडिट बॅलन्स असेल तर तुमचा करंट अकाउंट ह्या साईडला लायबिलिटीला येईल. करंट अकाउंट, क्रेडिट बॅलन्स. तर तो इथे येईल. कारण जर समजा फिक्स कॅपिटल मेथडचा क्वेश्चन असेल तर मग करंट अकाउंट तुम्हाला ओपन करावा लागतो आणि मग तेव्हा करंट अकाउंटचा बॅलन्स तुमच्या बॅलन्स शीटला येतो. मग जर समजा क्रेडिटला बॅलन्स आला तर तुम्ही लायबिलिटीला लिहायचं आहे, डेबिटला बॅलन्स आला तर तुम्ही करंट अकाउंट त्याचा ॲसेटला लिहायचं आहे. ही अशा पद्धतीची ही बॅलन्स शीट होती. आणि ह्याच्या पुढं मी तुम्हाला ॲडजस्टमेंट शिकवणार आहे आणि क्वेश्चन फक्त तुम्ही काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट एक लर्न करायचं आहे.
तो लॉजिकने मी शिकवलेलाच आहे तुम्हाला. बॅलन्स शीट पण सोपी आहे, ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. बॅलन्स शीट आणि ट्रेडिंग अकाउंट चांगला केला की राहिलेले सगळे आयटम तुम्ही प्रॉफिट अँड लॉसला पोस्ट करणार आहात. आणि पोस्टिंग कसं करायचं, कोणत्या आयटमचं कुठं होतं, डेबिटला काय असतं, क्रेडिटला काय असतं, हे सगळं मी तुम्हाला खूप लॉजिकने शिकवणार आहे. ह्याच्यानंतर मी तुम्हाला ॲडजस्टमेंटचे व्हिडिओ देईन आणि नंतर क्वेश्चनची सुरुवात करेन. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.